मागं मी एक ड्रग डिस्कस केलेला थायोकॉल्चिकोसाइड, आणि ते डिस्कस करताना कॉम्बिनेशन सांगितलेलं त्याचे सेलोकोक्सिब थायोकॉल्चिकोसाइड येऊ शकतं किंवा तुमचं डायक्लोफेनॅक थायोकॉल्चिकोसाइड येऊ शकतं. तर एक जणांनी कमेंटमध्ये क्वेश्चन विचारला की सेलोकोक्सिब हे सेलोकोसिब आणि जे डायक्लोफेनॅक याचा डिफरन्स काय, तर तुम्ही वर चार्ट बघू शकता, डेव्हिडसन मधून घेतलाय आपण. हे जे आहेत ना सेलोकोक्सिब किंवा एटेरोकोक्सिब, तर हे सिलेक्टिव्ह कॉक्स 2 इनिबिटर आहेत आणि ह्यांचं काम काय, हे म्हणजे एनएसएड देतो आपण मोस्टली कॉमनली पेन मॅनेजमेंटसाठी. पण एनएसएड मध्ये रिस्क काय असते, तुमच्या पोटात गॅस्ट्रिक अल्सर होऊ शकतं, त्या अल्सर परफेक्ट पण होऊ शकतं, ही रिस्क जास्त राहते एनएसएड मध्ये. पण त्याच्या तुलनेत जे कॉक्स 2 इनिबिटर आहेत ना त्याच्यात कमी आहे. कॉक्स 2 सिलेक्टिव्ह कॉक्स 2 आहेत ना त्याच्यात ही रिस्क कमी राहते की गॅस्ट्रिक अल्सर होईल किंवा परफोरेशन होईल. तेच खाली तुम्ही बघितलं मिडियम रिस्क वाले कोणकोणते, आयबुप्रोफेन, नॅप्रोक्सेन आणि डायक्लोफेनॅक. आणि हाय रिस्क वाले कोणते, इंडोमेथासिन, कीटोप्रोफेन आणि पेरोक्सिकॅम. त्यामुळे आपण हे जे कॉम्बिनेशन आहे ना सेलोकोक्सिब आणि थायोकॉल्चिकोसाइड, तर हे थोडं सुपेरियर म्हणू शकतो, कारण ह्याच्यात जी गॅस्ट्रिक अल्सरची आणि गॅस्ट्रिक परफोरेशनची जी रिस्क आहे ना ती कमी असते. त्यामुळे आता बघू शकतो तुम्ही मोस्टली पेन किलर जे डॉक्टर द्यायला लागलेत ना त्यात ह्या जास्त यूज व्हायला, सेलोकोस्किब, एटोरिकोस्किब, ह्या डायक्लोफेनॅकच्या वगैरे पेक्षा. तुम्ही साईडला हा चार्ट पण बघू शकता. कॉक्स 2 सिलेक्टिव्ह इनिबिटर प्रोस्टाग्लॅंडिनला ब्लँक करतात, ते काय करतात तुमच्या पेन आणि इन्फ्लेमेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतात. पण कॉक्स वाले 1 वाले जे असतात ते ज्या प्रोस्टाग्लॅंडिनला ब्लॉक करतात ते तुमच्या म्युकोजल इंटेग्रिटी, प्लेटरी ॲग्रिगेशन आणि रिनल ब्लड फ्लो ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. मग जर आपण नॉन सिलेक्टिव्ह एनएसएड यूज केले तर ते कॉक्स 1ला कॉक्स 2ला दोन्हीला ब्लॉक करणार आणि त्याच्यामुळे ह्या साईडला म्युकोजल इंटेग्रिटी ब्रेक होऊन ब्लिडिंग किंवा परफोरेशन होऊ शकते. त्यामुळे सेलोकोस्किब किंवा एटरोकोस्किब ह्याच्यात जे आहे ते रिस्क कमी राहते तुमची कशाची, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ब्लिडिंगची आणि परफोरेशनची.